आपल्यामध्ये आहे आज अशी एक सर्वोत्तम टीम जी आहे एक्सपिरियन्स्ड एक्सपर्ट कार्डिओलॉजिस्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वी हॅव अ वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी. हे सगळ्या सर्जरी आम्ही इथे न्यूरो मायक्रोस्कोप ते पण खूप ॲडव्हान्स्ड टेक व्हर्जनचा आहे. आज जर आपण बघितलं तर मॅग्नममध्ये G95 चं 4D एकोकार्डिओग्राफी मशीन आज मॅग्नममध्ये उपलब्ध आहे. ह्या मशीनमध्ये आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस एको लॅब. महाराष्ट्रामधील पहिली व भारतातली दुसरी अर्गोमेट्री असलेली स्ट्रेस एको लॅब आज मॅग्नममध्ये उपलब्ध आहे. याच्यामधनं आपल्याला रुग्णाचं चालवून सायकलवरती चालवणं आणि त्याच्याचबरोबर ECG आणि एकोकार्डिओग्राफी आपण एकत्रितपणे करतो आणि त्याच्यातनं हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत आहे का नाही याची माहिती आपल्याला मिळते. We provide services of international standards with Indian hospitality and world-class technology. Basically, it is a teamwork of super specialists and specialists. Namaskar. I am Dr. Jaydeep Bhambare. I am the Chief Consultant Physician at Magnum Hospital. I have been practicing internal medicine for the past 20 years. My areas of interest are emergency and critical care, as well as lifestyle modifications for diabetes, blood pressure, thyroid disorders and obesity. We are proud to share that we at Magnum Hospital, which is a tertiary center care at Nasik Road, is the first place to provide emergency and critical care for all types of emergencies, particularly cardiac emergencies, where we offer emergency angiography and angioplasty for the first time in Nasik Road, as well as an MRI center, which is the first in Nasik, to provide critical neurological emergency care. मी डॉक्टर केदार मालवतकर. मी बालरोगतज्ञ आहे आणि गेले 30 वर्ष नाशिकमध्ये मी बालरोगतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. मॅग्नम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालू झाल्यावर मी आता माझी रुग्णसेवा इथे देत राहील. या हॉस्पिटलमध्ये 5 मजली आहेत. तळमजल्यावर सर्व बाह्य रुग्ण कक्ष असे साधारण 15 वेगवेगळे बाह्य रुग्ण कक्ष आहेत. त्या ठिकाणी सर्व सुपर स्पेशालिस्ट आणि स्पेशालिस्ट इथे बाह्य रुग्णसेवा देणार आहेत. याशिवाय तळमजल्यावर रेडिओलॉजी विभाग म्हणजे CT स्कॅन, MRI, अल्ट्रासोनोग्राफी आणि एक्सरे ही पण सेवा या ठिकाणी मिळणार आहे. पहिल्या मजल्यावर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विभाग आणि लहान मुलांचा आणि स्त्रीरोग विभाग राहणार आहे. लहान मुलांच्या विभागामध्ये PICU म्हणजे पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट, NICU म्हणजे न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट आणि लहान मुलांचा हा वेगळा वॉर्ड किंवा वेगळ्या वेगळे बेड्स या ठिकाणी राहणार आहेत. दुसऱ्या मजल्यावर हे सगळा वॉर्ड्सचा मजला आहे. या ठिकाणी जनरल वॉर्ड्स आहेत, सेमी प्रायव्हेट रूम्स, प्रायव्हेट रूम्स, डिलक्स रूम्स आहेत. तिसऱ्या मजल्यावर इंटेन्सिव्ह केअर युनिट ICCU, सगळे ऑपरेशन थिएटर्स आणि एंडोस्कोपी युनिट, एंडोस्कोपी OT किंवा एंडोस्कोपी युनिट हे राहणार आहे. आणि सर्वात वरच्या मजल्यावर हे फिजिओथेरपी डिपार्टमेंट, जिम किंवा जिम्नॅशियम, रिसर्च लॅबोरेटरी, ऑडिटोरियम किंवा कॉन्फरन्स हॉल आणि काही सीट्स राहणार आहेत. नमस्कार. मी डॉक्टर राहुल माणिक शेवाळे. मी मॅग्नम हॉस्पिटल नाशिक येथे हृदयरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहे. आपल्या मॅग्नम हॉस्पिटलमध्ये आम्ही जपानी टेक्नॉलॉजीची अत्याधुनिक व सुसज्ज अशी शिमाटझू कॅथ लॅब इन्स्टॉल केलेली आहे. येथे मनगटाद्वारे एन्जिओग्राफी तसेच गुंतागुंतीचे एन्जिओप्लास्टी सहजपणे आणि उत्तमरित्या करता येतात. त्याचबरोबर प्रथमच आपण
गुंतागुंतीची अँजिओप्लास्टीसाठी लागणारे अत्याधुनिक उपकरणं जी भारतामध्ये केवळ मुंबई आणि दिल्ली यासारख्या शहरामध्येच उपलब्ध असतात, ते उपकरणंसुद्धा आपण येथे उपलब्ध करून दिलेले आहेत. जसे आयव्हस OCT म्हणजेच हृदयाच्या नसांमध्ये लेझरद्वारे अँजिओप्लास्टी करणे. त्याचबरोबर कठीण किंवा कॅल्सिफाईड ब्लॉक्स किंवा कडक ब्लॉक्स असणाऱ्यांसाठी रोटाब्लेशन म्हणजेच ड्रिल करून अँजिओप्लास्टी करणे. ही सगळी उपकरणे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर हृदयाचे इतर शस्त्रक्रिया जसेच पेसमेकर बसवणे, ICD CRT डिव्हाइस बसवणे, लहान मुलांच्या जन्मतः असणारे दोष म्हणजेच हृदयामधले छिद्र किंवा होल हे बंद करण्यासाठी असणारे डिव्हाइस क्लोजर सर्जरीज ह्यासुद्धा आपण येथे यशस्वीपणे करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे नाशिकमधील सर्वप्रथम हृदयाची एओर्टिक व्हॉल्वची झडप बदलणे म्हणजेच टावी ही शस्त्रक्रिया आपण नुकतीच मॅग्नम हॉस्पिटल येथे यशस्वीपणे पूर्ण केली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका आल्यावर गोल्डन आवर ट्रीटमेंट ज्याला आपण संबोधतो म्हणजेच प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे लवकरात लवकर अँजिओप्लास्टी करणे, ही सुविधासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ICCU जर म्हटलं तर या ठिकाणी 2 फुल टाईम फिजिशियन्स राहतील, जे 24 तास आपल्याला फिजिशियन म्हणून सेवा देतील, रुग्णसेवा देतील. आणि आपल्याकडे 17 बेडचा हा प्रशस्त ICCU आहे. याशिवाय पोस्ट सर्जिकल म्हणजे SICU हा सुद्धा 6 बेडचा हा वेगळा वॉर्ड इथे उपलब्ध राहील. नेफ्रोलॉजीचा विचार केला तर या ठिकाणी वेगळा डायलिसिस वॉर्ड आहे, ज्या ठिकाणी 6 डायलिसिस युनिट आहे आणि या ठिकाणी 2 नेफ्रोलॉजिस्ट, 2 किडनीचे स्पेशलिस्ट हे रोज रुग्णसेवा देतील. रुग्णांच्या सोयीसाठी या ठिकाणी सर्व प्रकारचे कॉर्पोरेट TPA टायअप्स राहतील, सर्व इन्शुरन्स कंपनीजचे टायअप राहतील. शिवाय सर्व प्रकारच्या सरकारी योजना या ठिकाणी राबवल्या जातील. CGHS, MPKAY किंवा MJPGY ह्या सर्व ज्या किंवा ESI स्कीम ह्या सर्व या ठिकाणी राबवल्या जातील. त्यामुळे अशा सर्व सोयीयुक्त असं हे हॉस्पिटल या ठिकाणी आपण 9 तारखेला याची सुरुवात करतोय. हृदय जर बंद पडलं तर पहिले 5 ते 7 मिनिटांमध्ये ते चालू करणं फार गरजेचं आहे. आणि आज अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या नियमावलीप्रमाणे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन म्हणजे CPR ट्रेनिंग आज आमच्या वॉचमनपासनं लिफ्टमनपासनं सगळ्या वॉर्डबॉय, मावशी, डॉक्टर्स, नर्सेस ते ट्रेंड आहेत. मॅग्नममध्ये सर्वात अग्रेसर असं तंत्रज्ञान आहे ते म्हणजे रोबोटिक अँजिओप्लास्टी. महाराष्ट्रातील पहिला, भारतातील नव्हे तर साऊथ ईस्ट एशियामधील दुसरा आणि जगामधला 10वा रोबोटिक आर्म मॅग्नममध्ये उपलब्ध आहे. आमचं ब्रीदवाक्य आहे, चालत या चालत जा, कारण की आम्ही करतो रेडियल अँजिओप्लास्टी. की तुम्हाला जर हृदयविकारचा झटका आला असेल अशी शक्यता वाटली तरी तुम्ही पहिल्या 3 तासात उपचार घेणं फार महत्त्वाचं ठरतं. आणि त्याच्याकरता मॅग्नम हे एक आश्वासक असं व्यवस्थित टीम असलेलं, सर्वोत्तम टीम असलेलं ठिकाण आहे.